पाटील, राहणार एकतास गावाच्या रहिवासी आहे. माझं एकतास गावामध्ये घर क्रमांक 53 हे 2018मध्ये तत्कालीन तो ग्रामसेवक होता जगदीश दिलीप पवार याने सरपंचाचं ऐकून ते माझं घर परस्पर कोणतंच खरेदीकर डॉक्युमेंट नसल्या कारणाने त्यांनी ते शिरपूरच्या सरपंचाच्या चुलतीच्या नावाचं करून दिलेलं आहे. जेव्हा मला ही बातमी कळली की शासनाचा GR आला 50% घरपट्टी पाणीपट्टी भरा, तेव्हा मी 24 डिसेंबरला जेव्हा ग्रामपंचायतीला गेलो तेव्हा तत्कालीन ग्रामसेवकाने सांगितलं की गावात तुमचं घरच नाही. मग तिथून सर्व डॉक्युमेंट काढून मी BDO साहेबाकडे आलो, त्यांच्याकडे तक्रार दिली. BDO साहेबांनी जवळजवळ 15-20 दिवसाची मागणी केली, तर त्यांनी 20 दिवसाचे वेळ खाऊनही शेवटी मला इथे उपोषण करावं लागलं. मी 19/1/2026 रोजी इथे उपोषणाला बसलो. तर 72 तासाच्या उपोषणानंतर मला BDO साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी मला पत्र दिलं की पुढे 26 जानेवारी आहे महाराज, तुमचे उपोषण सोडणं गरजेचं आहे. मग मी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी मला पत्र दिलं लेखी स्वरूपात की आम्ही संबंधित जो ग्रामसेवक आहे जगदीश दिलीप पवार याच्यावरती कारवाई करू आणि तुमचं घर तुमच्या नावे करू. मग त्यांनी पुन्हा वेळ मागितली 15 दिवसाची. 15 दिवसाची वेळ घेऊन त्यांनी फक्त त्यांना पत्र दिलेलं तो समाधान गोपीचंद कोडी याला ग्रामसेवकला आणि तुझ्या खुलासा कळव 7 दिवसाच्या आत. त्याने पण खुलासा कळवलेला नाही. मग त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करत नाही आणि जो दोषी ग्रामसेवक आहे जगदीश दिलीप पवार याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही. मग BDO साहेब यांना वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत ना, म्हणून मला पुन्हा इथे उपोषण करण्याकरता इथे बसावं लागलं. मग हे उपोषणाचे पत्र मी 5 तारखेला जेव्हा इथे BDO ऑफिसला द्यायला आलो तेव्हा पुन्हा BDO साहेबांनी मला दमदाटी केली की जर उपोषणाला बसला तर तुझा विचार बघून घे, जास्त ताणू नको गोकुळ, आणि जर तू काही केलं तरी आम्ही त्याचं काही होऊ देणार नाही, तुझ्याकडनं काही होणार नाही, तू कोर्टात जा का कुठे जा, असं मला BDO साहेब बोलले. आणि आरेरावाची भाषा वापरून माझ्या मोबाईल हिसकवला, त्याच्यात काहीतरी पाहिलं आणि टेबलावरती आदळून दिला. ही सर्व घटना त्यांच्या CCTV कॅमेरामध्ये कैद आहे. याच्याबद्दल मी कलेक्टर साहेबाकडे, CO मॅडमकडे आणि SP कडे तक्रार दाखल केलेली आहे. इथे पोलीस स्टेशन दाखल केले. ते गुन्हा आता केव्हा दाखल करतील ते कळेल पुढे. पण या BDO साहेबांनी पुन्हा माझ्याशी असाचं वर्तणूक केलेली आहे आणि मग मी ते उपोषण सोडण्याकरता ते प्रयत्न करते. काल रात्री माझ्याकडे आले आणि मला त्यांनी माझ्या नावाचं घर लावलेलं उतारा दिला. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत ठराव केलेला आहे आणि लिगली उतारा आहे हा घ्या. पण तुम्ही मला जे पत्र दिलेलं आहे उठवण्याकरता की त्याच्यात 2 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करू आणि तुमचं घर तुमच्या नावे देऊ. मग दोघं पत्र मला द्या, हे उतारा घेऊन मी काय करू? आणि संबंधित आरोपी आजही मोकाट फिरत आहे. त्यांना हे सर्व BDO वगैरे ही मंडळी त्यांना पाठीशी घालत आहे. मग आता BDO संबंधित दोषी ग्रामसेवक जो आहे जगदीश दिलीप पवार याला का पाठीशी घालत आहे याच्याकरता तालुक्यातले लोकांनी, जिल्ह्यातले लोक यांनी विचार करावा की यांना हे का पाठीशी घालत आहे. मी जे व्हिडिओसमोर बोललो तर ते सांगतात शासकीय कामात अडथळा आणला, या संदर्भात गुन्हा दाखल करू, अमुक दाखल करू. तर हे सर्व टाळाटाळ करत आहे. हे सर्व मिलीभगत यांची चाललेली आहे. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, संबंधित जो दोषी ग्रामसेवक आहे त्याच्यावरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सोडणार नाही, एवढं माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे.